नमस्कार. उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळा वाळवण्याची सुरुवात आपण सांडगे तोडून करतो. सांडगे तोडताना एकसारखे तुटले जात नाहीत, हाताची भडभड होते, हात खराब होतो, वेळ सुद्धा भरपूर लागतो, म्हणून आपल्याला दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. मी इथे न्यू टेक्निक वापरून एकटीने 1 किलोचे सांडगे अर्ध्या तासात बनवलेले आहेत. त्यासाठी काही वेगळ्या मशीनची गरज नाही, तर अशा प्रकारे पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि दुधाची किंवा तेलाची पिशवी असते ती 2-3 पाण्याने स्वच्छ करून घ्यायची. तेलाच्या पिशवीची वरची बाजू ओपन करायची आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सांडगे असो, मिश्र डाळीचे असो, मुगाचे असो, मटकीचे असो, तर ते पीठ व्यवस्थितपणे पळीच्या साह्याने भरून घ्यायचं. पिशवी कितीही भरा, तुम्हाला कमी भरायचे असेल तर कमी भरू शकता. मी पूर्णपणे भरलेली आहे आणि 2 वेळाच मी 1 किलोचे सांडगे केलेले आहेत. अशा प्रकारे वरती असलेले पीठ काढून टाकायचं आणि रबर बँडने पिशवीचं तोंड हे घट्ट बंद करायचं आणि कैचीच्या साह्याने ज्या साईजचे तुम्हाला सांडगे पाडायचे त्या साईजचं होल करून घ्यायचं. आणि पाहू शकत असाल अगदी पटापट छोट्या साईजचे, मोठ्या साईजचे, कोणत्याही साईजचे तुम्ही सांडगे बनवू शकता. कुठेही हात खराब न होता, हाताची भडभड न होता एकसारखे पटापट सांडगे बनले जातात. दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि बिलकुल कंटाळा येत नाही. म्हणजे 2 किलोचे 4 किलोचे सांडगेसुद्धा तुम्ही बनवू शकता, तेही हात बिलकुल न दुखता. खूप सुंदर देखणे आणि एकसारखे सांडगे तयार होतात. हात खराब होत नाही किंवा हाताची भडभड होत नाही आणि कमी वेळात एकटीने तुम्ही सांडगे हे करू शकता. कारण वेळ कमी असतो, प्रत्येकीला जॉबला जायचं असतं आणि उन्हाळ कामही करायचं असतं. अशा वेळी अशी टेक्निक नक्कीच उपयोगात येईल. तर आवडली ना सांडगे बनवण्याची नवीन पद्धत, करून पहा आणि कमेंट्समध्ये मला सांगा. सांडग्याच्या संपूर्ण रेसिपीसाठी व्हिडिओच्या खाली जो त्रिकोण आहे तो क्लिक करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण रेसिपी मिळेल. नवीन टेक्निक खरंच आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रीण, नातेवाईकांना जरूर शेअर करा, म्हणजे त्यांना उपयोगात येईल.